नमस्कार, मी कवी देवेंद्र आवटी. वृत्तदर्पण या चॅनेलमार्फत आपण कलादर्पणची निर्मिती केलेली आहे. आपण जाणतच आहात की या विचारमंचावरून अनेक विचारवंतांना, साहित्यिकांना, व्यावसायिकांना आपण समाजासमोर आणलेलं आहे, आणत आहोत. आज या भागामध्ये आपण सोलापूर शहराचे सुपुत्र आणि ज्याने आपल्या सोलापूरचं नाव देश पातळीवर ज्याने नेलेलं आहे, खरोखरच आपण सोलापूरला हिनवत असतोय. आपल्या सोलापूरमध्ये काय आहे, दुष्काळी आहे, अमुक नाही, नमुक तमुक नाही, सर्व काही नकारात्मक आपण बोलत असतो. मात्र या वल्लीनं, या अवलियानं आपलं सोलापूर शहराचं नाव त्या काळामध्ये पुणे, मुंबई, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर आता तर देश पातळीवर ते नेलेलं आहे. अशा गणेश रामचंद्र फुलारी या सरांना आपण जाणून घेणार आहोत. त्यांच्या अंतरंग आपण आज जाणून घेणार आहोत. मित्र हो, माणूस मोठा होतो म्हणजे काय होतो तर तो विचारानं व्यापक होत जातो आणि आपल्याबरोबर इतरांना घेऊन तो पुढे जात असतो. आणि हेच तर खरं माणुसकीचं पहिलं लक्षण आहे. गुरव हा या नावाचा शब्दही अनेकांना माहीत नसेल. या नावाचा समाज आहे अनेकांना माहीत नसेल. पण अशा या दुर्लक्षित, अत्यंत दारिद्र्यामध्ये जगणाऱ्या या गुरव समाजामधून फुलारी साहेबांनी आपली वाटचाल केलेली आहे. घरोघरी पेपर टाकणे, दूध देणे, अशी ज्याला आपण हलकी असं समजतो त्या कामांच्या जोरावर आज ते ऑल इंडिया लिफ्ट फेडरेशनवर त्यांची नुकतीच निवड झालेली आहे. आणि या निमित्तानंच आपण त्यांना जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. पहिलाच प्रश्न आम्हाला जाणून घ्यायला आणि कुतूहलपूर्ण असा मी विचारत आहोत की आपण आपलं बालपण कुठल्या भागात गेलं आणि कसं गेलं? मी प्रथमतः कवी देवेंद्र आवटी यांचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी एवढ्या मोठ्या व्यक्तींचं मुलाखत या वृत्तदर्पण चॅनलद्वारे कलादर्पण या सदरात त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे आणि मला हे संधी दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. त्यांनी विचारलेला प्रश्न असा की माझं बालपण हे अक्कलकोट तालुक्यातल्या एका खेडेगावात देशमुख बोरगाव म्हणून आहे, त्या गावात माझं बालपण गेलं. त्या गावात मी केवळ 12 वर्षच राहिलो, कारण त्या गावात फक्त 7वीपर्यंत शाळा होती आणि 7वी नंतर आमच्या घरची परिस्थिती तशी गरिबी असल्यामुळे आम्ही शिक्षणासाठी मी अक्कलकोटला पोचलो आणि अक्कलकोटमध्ये 10वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढे याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक या ठिकाणी शिक्षणासाठी मी इथे येऊन पोचलो. तर सोलापूरमध्ये असताना देखील असे बरेच अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असेल म्हणजे ते म्हणजे गरिबी. तर मी एका विवेकानंदच्या पुस्तकात वाचलेलं होतं की तुमचा जन्म जर गरीब कुळात झाला असेल तर तो तुमचा दोष नाही आहे. जर पुढे जाऊन तुमचा मृत्यू देखील गरीब घराण्यात झाला तर तो मात्र तुमचा नक्कीच दोष आहे. तर अशा स्वरूपाचं हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या जीवनात परिवर्तन मी घडवलं आणि मग माझ्याकडे असलेल्या गरिबीशी मी 2 हात करण्याचं ठरवलं आणि मग मी या सोलापूर जिल्ह्यामध्येच शिक्षण घेत असताना आर्थिक नियोजन कसं करायचं, पैसे कमवण्याचे मार्ग काय काय आहेत याचा थोडासा विचार करून मग मी त्यावेळेला कुठलेही व्यवसाय करण्यासाठी माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नसताना देखील मी खालच्या दर्जाचे कामं करायला देखील लाजलो नाही आहे आणि शिक्षण घेत असताना दूध घालणं, पेपर घालणं हे याच शहरात मी करून माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि बालपण म्हणलात तर बालपण हे प्रत्येकाच्या हातात नसतं, ते नशिबाने मिळालेलं असतं. जसं आपण म्हणतो प्रेम हे बालपणे न मागता मिळतं, तेच प्रेम तरुणपणे कमवावं लागतं आणि तेच प्रेम म्हातारपणे मागावं लागतं. तर अशा स्वरूपाचं हे पुस्तकातून कमवलेलं हे विद्या मी माझ्या आयुष्यात वापर करून मी पैसे देखील आपण लहानपणी कमवायला शिकलो आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन सोलापूरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कुठंतरी अर्थार्जन करण्यासाठी आपण शहर सोडावं म्हणून मी पुणे गाठलं आणि पुणे हे माझं कर्मभूमी असं ठरवून
मग पुणे, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात मी माझं कार्य करत राहिलो. मात्र ही जी तुमची वाटचाल बालपणापासून चालू झाली, आपलं शिक्षण आणि नेमकं जडणघडण या भागात झाली. ती शाळा कुठली आणि तुमचे मैत्रीपूर्ण संबंध असलेले आताचे व्यक्ती कुठल्या? मी अक्कलकोटला 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. तर त्या अक्कलकोटमध्ये माझे अनेक तसे मित्र आहेत. ते त्यातला मित्र म्हणजे मल्लीनाथ मसुती म्हणून आहेत. असे अनेक मित्र आहेत. प्रत्येक शाळेमध्ये, शहाजी हायस्कूलमध्ये असे बरेचसे डिव्हिजन्स होते. तर त्या शाळेमध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये 60-60 विद्यार्थी असायचे. तसं जर अ, ब, क, ड जे असे बरेचसे डिव्हिजन असल्यामुळे त्या अनेक जवळजवळ 100-125 विद्यार्थी त्या शाळेमध्ये त्या इयत्तेत शिकायचे. ते सगळे माझे मित्र होऊन गेले आणि अजूनही ते आहेत. त्यांच्याशी माझा अजूनही संपर्क आहे. आता सध्या जो काही व्हॉट्सअप ग्रुप चालू आहे त्याच्या माध्यमातून आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहतो. आणि बालपणामध्ये हे सगळे सारखे असतात. कुणी गरीब श्रीमंत काही जातपद नसतो. बालपण हे खूप म्हणतात, प्रत्येकजण अजूनही मागतो देवाला की देवा मला बालपण दे, लहानपण दे. तर हे खरोखरच सत्य आहे. पण ते बालपण एकदा गेल्यानंतर परत कोणाला मिळत नाहीये. आणि ते बालपण प्रत्येकाने आनंदाने जगावं असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो. सर, आपण हे जे पुन्हा एलिव्हेटरची जी निर्मिती केलेली आहे, या माध्यमातून ज्या निर्मिती करायच्या टायमाला आपल्याला कुठले संकट आले, कुठले काय अडचणी आल्या, हे जर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जरा कुठलाही व्यवसाय सुरू करायचं म्हटलं की आजकालच्या आपल्या सोलापूरच्या किंवा महाराष्ट्रातल्या राज्यातल्या लोकांना की व्यवसाय म्हटलं की भांडवल लागतं, पैसे लागतात. पण मी जेव्हा सोलापूर सोडून पुण्याला गेलो तेव्हा मी काय लगेलं की व्यवसाय सुरू केलेला नाही आहे. मी सुरुवातीला 10 वर्ष एका एक्सरे मशीन्स दुरुस्त करणाऱ्या कंपनीमध्ये काम केलं. त्या कंपनीमध्ये काम करत असताना त्या एक्सरे मशीनचं मनोमने सगळं शिकून घेतलं आणि तोच व्यवसाय स्वतंत्र करण्यासाठी मनोमने निश्चित केलं. पण त्या कंपनीत राहून तो व्यवसाय करू नये अशा माझ्या मनाला सद्बुद्धीला पटलं नाही. म्हणून मी ती कंपनी सोडून एक दुसरी लिफ्ट दुरुस्त करणारी कंपनीमध्ये मी नोकरी सुरू केलं आणि पार्ट टाईम सुट्टीच्या दिवशी हे एक्सरे मशीनचा व्यवसाय सुरू करायला घेतलं. आणि असं करत असताना अडचणी प्रत्येक वेळेला येतात. व्यवसाय म्हटलं की अनेक अडचणी येतात. सगळ्यात मोठ्या अडचण म्हणजे आर्थिक अडचण असतो. पण मी सुरुवातीला व्यवसायामध्ये एक उत्पादन म्हणतो आणि एक सेवा म्हणतो. ह्या व्यवसायाचे 2 प्रकार असतात. उत्पादनासाठी ठीक आहे, तुम्हाला जागा लागतं, तुम्हाला मशिनरी लागतात, माणसं लागतात. पण मी सुरुवातीला सेवा सुरू केल्यामुळे, सर्व्हिसिंग सुरू केल्यामुळे एक्सरे मशीनचं हे मशीन दुरुस्त करण्यासाठी एक तुम्हाला बुद्धिमत्ता लागतं, अनुभव लागतं, शिक्षण लागतं आणि त्याच्यानंतर तुमचं जिद्द आणि चिकाटी कष्ट लागतं. ह्या जोरावरती मी एक्सरे मशीनचं काम हे व्यवसाय पार्ट टाइम सुरू केलं. आणि त्याच्यानंतर लिफ्टच्या कंपनीमध्ये काम करत असताना लिफ्टचं देखील पूर्ण मी माहिती करून घेतलं, सगळं शिकून घेतलं. आणि लिफ्टमध्ये देखील मी एक्सपर्ट झाल्यानंतर मग मी हा व्यवसाय पूर्ण काळासाठी नोकरी सोडून एक्सरे मशीनचा आणि लिफ्टचा दोन्ही व्यवसाय सुरू केला. आता व्यवसाय सुरू करत असताना त्यात अनेक अडचणी आल्या. त्यात पैशाचीच अडचण नसून बाकीच्या अनेक अडचणी आल्या. पण त्या सगळ्या अडचणी दूर करत मी आज एक्सरे मशीन आणि लिफ्टचे हे दोन्ही व्यवसाय इतके व्यवस्थित सांभाळत आहे. आणि ह्या लिफ्टच्या व्यवसायामध्ये इतकं मला यश मिळालं की आज माझ्या कंपनीमध्ये जवळजवळ 150 इंजिनियर्स काम करत आहेत आणि त्याहून अधिक कॉन्ट्रॅक्टर, सबकॉन्ट्रॅक्टर्स काम करतात. एक आधीपासूनचं माझं एक नेचर आहे, प्रत्येकाला सहकार्य करा, मदत करा, हेल्पिंग नेचर. त्या उद्देशाने जो कोणी व्यवसाय करेल त्याला मी मदत करत राहतो आणि त्याच्यामुळे आपलंही अनुभव वाढतं आणि आपलाही आत्मविश्वास वाढतो. व्यवसाय करणाऱ्याला हे एक माझं एक विनंती आहे की व्यवसाय करताना प्रत्येक वेळेला काय तुम्हाला आर्थिक मदतीची गरजच आहे असं त्याचं गरज नाही आहे. तुम्ही व्यवसाय करताना तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव आणि तुमच्याकडे असलेली जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी या गोष्टी जर असतील तर तुम्ही प्रत्येक संकटाला एक संधी समजा आणि त्याचं संधीचं सोनं करा असं मी तुम्हाला सांगतो. कुठला व्यवसाय अवघड नसतं. एकूणच आपल्या या कथनानुसार आपण शेकडो लोकांचे संसार आज चालवत आहात आणि अनेकांना तुम्ही या व्यवसायामध्ये आणण्यासाठी उद्युक्त केलेलं आहे, करत आहात. ही माणुसकी जपण्याची ही पहिली गोष्ट आहे. निसर्गाचा नियमच आहे, जे आपण देतोय ते आपल्याला भरभरून आपल्याला परत मिळत असतं. अशा या मला वाटतं या उक्तीला आपण सार्थ ठरलेलंच आहात. सर, मला असं म्हणायचं की आज तुमची ह्या मोठ्या पदावर निवड झाली आहे देश पातळीवर. आज ह्या देश पातळीवरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करत असताना आता तुमच्या पुढं कुठल्या अडचणी आहेत आणि त्याचं ध्येय काय नेमकं? मी माझा व्यवसाय यशस्वी केल्यानंतर मी त्याच ठिकाणी न थांबता माझ्यासारखे असे अनेक होतकरू लोक आहेत की ज्यांना व्यवसाय करायचा असतं.
म्हणून मी सुरुवातीपासूनच जे माझ्या कंपनीमध्ये काम करतात त्यांना आणि जे बाहेरही असे व्यवसाय करतात छोटे मोठे त्यांना मदत करण्याचं हे माझ्या वृत्तीने मी सगळ्यांना मदत करत गेलो. त्यामुळे माझा शिक्षणाचा माझा अनुभवाचा उपयोग इतरांना होऊ लागला आणि त्यांचा फायदा व्हायला लागला, त्यांचा व्यवसाय सुरू झालं. त्यामुळे त्या सर्वजण माझे सल्ले घ्यायला लागले आणि त्याच्यामुळे मलाही त्याचा आनंद मिळायला लागला. आणि आपण मोठे झालो इथंच न थांबता इतरांनाही मोठं करावं या उद्देशाने मी आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढे काही लिफ्ट कंपन्या आहेत त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केलं. या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये जे काय एलिव्हेटर असोसिएशन आहे, महाराष्ट्र लिफ्ट असोसिएशन आहे, त्या संघटनेचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं आणि त्या अध्यक्षपदाच्या रूपाने मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लिफ्ट कंपन्यांना प्रत्येक वेळेला त्यांच्या व्यवसायामध्ये आर्थिक असू दे किंवा टेक्निकल असू दे किंवा काय लायझनिंग बाब असू दे, ह्या प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना मला प्रत्येक माणूस ओळखायला लागला, मी प्रत्येकाला ओळखायला लागलो आणि त्यांना सहकार्य करू लागलो. त्याच्यामुळे ही संघटना मजबूत होत गेली. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 400 लिफ्ट कंपन्या आहेत. ह्या 400 लिफ्ट कंपन्यांपैकी आमच्याकडे जवळजवळ 300 ते 350 कंपन्या ह्या संघटनेमध्ये आहेत आणि लिफ्टचा व्यवसाय करण्यासाठी एक गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं लायसन घ्यावं लागतं. हे लायसन घेण्यासाठी अनेक लोकांना अडचणी येतात, माहिती नसतं, पैसे असले की नॉलेज नसतं, असे अनेक प्रकारचे मदत सगळ्यांना लोकांना करून आम्ही या संघटना चालवतो. या संघटनामार्फत आम्ही प्रत्येक व्यावसायिकाला लिफ्टची कंपनी कसं चालवायला पाहिजे आणि लिफ्ट कुठल्या उद्देशाने आपण गिरायकाला दिलं पाहिजे आणि लिफ्ट कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे या स्वरूपाचं आम्ही लोकांना माहिती देतो आणि त्याच्यामुळे हे जनजागृती होतं. आणि हल्ली जसं की एक वाहन आहे, लिफ्ट म्हणजे उद्वाहन, वाहन आणि वाहन हे दोन्ही एकाच स्वरूपाचे आहेत. हे व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन म्हणतात, माणसाच्या जीवाशी खेळ आहे. ह्या स्वरूपाने प्रत्येक लिफ्टमध्ये जसं वाहनामध्ये सुरक्षितता महत्त्वाचं आहे तसं लिफ्टमध्ये देखील एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुरक्षितता आहे. वापरणाऱ्याला जर लिफ्टबद्दल माहिती असेल तर त्याच्या मनातलं भीती कमी होतं. या अनुषंगाने आम्ही आमच्या संघटनेमार्फत दरवर्षी जानेवारीमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहाबरोबर बुद्धवान सुरक्षा सप्ताह असं आम्ही आयोजित करतो. या बुद्धवान सुरक्षा सप्ताहामध्ये आम्ही लोकांना जनजागृतीच्या स्वरूपाने आम्ही लोकांना लिफ्टबद्दल उद्वाहनाबद्दल माहिती देतो की लिफ्टमध्ये अडकल्यानंतर कसं बाहेर येणं, या सगळ्या गोष्टीतून आम्ही आमची संघटना मजबूत करतो. आणि ह्या महाराष्ट्रातल्या संघटनेचे काम बघून मला वैयक्तिक देश पातळीवरती जो काय ऑल इंडिया लिफ्ट फेडरेशन आहे ह्या फेडरेशनचे देखील अध्यक्षपद माझ्याकडे आलेलं आहे. ह्या अध्यक्षपदाचं श्रेय मी माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लिफ्ट कंपन्यांना देतो आणि ह्या स्वरूपाने माझं कार्य हे असंच चालू ठेवतो. याच्यापुढे माझं ध्येय आहे संपूर्ण देशातलंच नाही तर संपूर्ण जगातलं लिफ्ट कंपन्यांना लिफ्टचं महत्त्व, वापरणाऱ्याला त्याचं महत्त्व, लिफ्ट कसे वापरायला पाहिजे आणि त्याचं काय सुरक्षा असली पाहिजे, त्याचं काय दर्जा असलं पाहिजे, अशा स्वरूपाचं जनजागृती करणं, अवेअरनेस क्रिएट करणं हे माझं ध्येय राहील. आपण एका चांगल्या प्रश्नाकडे आमच्या लक्ष वेधलेलं आहे सर. आज जागेची कमतरता सर्वच ठिकाणी भासत आहे. त्याच्यामुळं उंच उंच बिल्डिंग होत आहेत. अक्षरशः तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे चिपळगाव वगैरे सगळ्या ग्रामीण भागामध्ये बी आता लिफ्टची जरूर भासू लागलेली आहे आणि खरोखर असे जे आपल्याला स्वप्नातही वाटत नव्हतं तसं घडत आहे. मात्र आजच्या या काळामध्ये लिफ्टची जशी आवश्यकता आहे तसं आज जनजागरण म्हणावं असं होत नाही. आज ही नामवंत लोक किंवा म्हणजे चांगले आपण सुशिक्षित लोक म्हणूयात ते लिफ्टचा वापर करत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एक भीती आणि एक काळजीचं कारण आहे. मग ह्याबद्दल हे समाज प्रबोधन व्हावं म्हणून नेमकं तुम्ही काय सांगाल त्या लिफ्टच्या वापराबद्दल? लिफ्टचा वापर करत असताना लिफ्टच्या वापरकर्त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या लिफ्टबद्दल थोडीफार तरी माहिती असणे गरजेचं आहे. जर माहिती नसेल तर त्या लिफ्ट बसवणाऱ्या कंपनीकडून किंवा त्या लिफ्ट दुरुस्त करणाऱ्या माणसाकडून माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण आजकाल हे लिफ्ट पूर्वी कसं एक लक्झरीस आयटम मानलं जायचं, आज ते लिफ्ट अत्यावश्यक गोष्टींमध्ये मोडतं आहे. आणि लिफ्ट म्हणजे मराठीत त्याला उद्वाहन म्हणतात. या उद्वाहन प्रत्येक बिल्डिंगमध्ये आता अत्यावश्यक बाब झालेला आहे. आणि आपण पाहतोय आता हे व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशन हे सगळ्या शहरांमध्ये नसून हे खेडेगावपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण उंच उंच बिल्डिंग हे फक्त शहरात नसून खेडेगावात पण होत आहेत. तर खेडेगावात उंच बिल्डिंग झाल्यामुळे आणि 1-2 मजले जरी लोक चढायचं म्हटलं तरी लोक कंटाळा करतात आणि लोकांचे पाय दुखतात. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिक बिल्डर जो आहे
तो लिफ्ट बसवण्याचा विचार करतो आणि लिफ्ट बसवून झाल्यानंतर त्याचा वापरही करणं सोयीस्कर असतं. आणि वापर करताना जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्हाला त्या लिफ्टबद्दलचं भीती कमी होतं. आणि समजा जर तुम्ही स्वतः लिफ्टमध्ये अडकलात तर लिफ्टबद्दल माहिती असेल तुम्ही घाबरून जाऊ शकत नाही. लिफ्ट वापरणारे आणि लिफ्टमध्ये अडकल्यानंतर बाहेरच्या लोकांना जर माहिती असेल ते बाहेर कसं काढायचं त्याला, तर त्यामध्ये शक्यतो अपघात होत नाहीत. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे लिफ्टमध्ये जे काय अपघात झालेले आहेत ते अपघात हे फक्त लिफ्टमध्ये अडकलेल्या माणसाला बाहेर काढतानाच झालेले अपघात आहेत किंवा लिफ्टमध्ये काम करणाऱ्या माणसाचेच अपघात झालेले आहेत. लिफ्टमध्ये काम करणारा माणूस हा जर सेफ असेल आणि लिफ्ट सेफ असेल तरच लिफ्ट वापरणारा माणूस हा सुरक्षित असतो. हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि लिफ्टची दर्जा आणि लिफ्टची सुरक्षेच्या हे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि याच्यासाठी लिफ्ट घेणाऱ्या लोकांनी लिफ्ट वापरणाऱ्या लोकांनी लिफ्टबद्दल माहिती करून घेणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. या जनजागृतीसाठी मी सदैव तत्पर आहे. आणि माझं कार्यालय पुण्यात आहे आणि मी सोलापूरला देखील बऱ्याच वेळा येत असतो. तुम्ही कधीही मला बोलवा. या अत्यावश्यक महत्त्वाच्या वस्तूच्या बद्दल तुम्हाला मी सदैव माहिती द्यायला तयार आहे. सर, आता आपण ज्या लिफ्टबद्दल माहिती दिलेली आहे खरोखर ही अतिशय आमच्यासाठी मोलाची बाब आहे. सर्वच नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण का तर आज लिफ्टचा वापर सर्वत्र होतोच आहे. सर, मला आता असं एक विचारायचं की आज लिफ्टच्या माध्यमातून तुम्ही त्यातल्या प्रवाशांना वर घेऊन जात आहात आणि अनेक संघटनाच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना वर घेऊन गेलेले आहेत. अशा अनेक संघटनावर तुम्ही काम करतात. असंच राष्ट्रीय गुरव समाज संघटना एक आपली आहे. याबद्दल जरा तुम्ही माहिती द्याल का? बेसिकली मी जसं कवी आवटी साहेब बोलले की गुरव समाज हा अल्पसंख्याक आहे. ठीक आहे, पण त्या गुरव समाजामध्येच नसून अनेक समाजामध्ये अनेक समाजाचं अल्पसंख्याक असलं तरी हे शिक्षणामुळे ते खूप मोठ्या पदावर जातात आणि शिक्षण घेतल्यानंतर ते अनेक पदावरती जाऊन काम करतात. पण फक्त वैयक्तिक पुरता किंवा कुठल्या तरी एखाद्या पदापुरतं काम न करता संघटनेसाठी काम करावं, समाजासाठी काम करावं आणि देशासाठी काम करावं हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून मी अनेक संस्थांमध्ये काम करत असतो. आता महाराष्ट्रातल्या लिफ्ट संघटनेचं मी जर काम करत असलो तर संपूर्ण भारतातल्या लिफ्ट फेडरेशनचं देखील काम आता माझ्याकडे आलेलं आहे. या लिफ्टच्याच बाबतीत नसून मी आमच्या राष्ट्रीय गुरु समाज महासंघामध्ये देखील माझ्या समाजाच्या लोकांना काय सेवा देता येईल, काय समाजसेवा करता येईल या उद्देशाने त्या राष्ट्रीय गुरु समाज महासंघामध्ये मी कोषाध्यक्ष म्हणून काम करतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नसून संपूर्ण देशामध्ये देखील ह्या आमच्या समाजाच्याकडे काय देता येईल, कारण आपण ज्या समाजात जन्मलेलो आहोत त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतोय. ह्या उद्देशाने समाजाला आपल्याकडे काय देण्यासारखं आहे ते नक्कीच प्रत्येकाने द्यावं. कोणी काय आर्थिक मदत करू शकेल, कोणी वेळेची मदत करू शकेल, ज्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या समाजाला द्यावं, देशाला द्यावं. अशा स्वरूपाचं मी राष्ट्रीय गुरु समाज महासंघाच्या माध्यमातून मी समाजाला देत असतो. एवढंच नसून पुण्यामध्ये आमचे एक श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आहे. त्या मंडळाच्या मार्फत देखील काही आध्यात्मिक गोष्टी देखील मी करत असतो. त्या आध्यात्मिक मार्फत काही प्रबोधन करतो. उद्देश एकच असतो की लोकांमध्ये जनजागृती हवं. कष्टाला मरण नाहीये. तुम्ही जिद्द चिकाटी सोडलात नाहीत तर तुम्हाला यश हे तुमच्या पदरी पडणारच आहे. अशा स्वरूपाचं जर तुम्ही अनेक माध्यमातून अनेक संघटनातून तुम्ही जर उपदेश दिलात तर त्याचा निश्चितच समाजाला आणि देशाला फायदा होऊ शकतो. आणि अनेक संघटनांमार्फत काम करण्याचा हा माझा एकच उद्देश आहे की समाजाला आणि देशाला याचा काहीतरी लाभ व्हावा आणि आपल्या देशातले जे तरुण वर्ग आहे त्यांना काहीतरी माझ्यापासून एक चालना मिळावं, एक प्रोत्साहन मिळावं हा त्याचा मागचा माझा उद्देश आहे. खरोखरच सर, आपण ज्या पोटतिडकीने समाजाच्या विषयी कळवळ्याने बोलत आहात हा भाग खरोखरच आम्हाला अतिशय एक वेगळ्या प्रकारचा असा वाटतो आहे. कारण का तर आज माणूस एका विशिष्ट स्तरावर गेला की समाजाला माणसांना विसरत चाललेला आहे असं आपण चर्चेमध्ये ऐकत असतो. मात्र त्याच्या उलटं आपलं आहे. समाजाची नाळ आपण अजिबात तुटू दिलेली नाही, नव्हे ती वरच्यावर वृद्धिगण तुम्ही केलेली आहे. कारण का तर दुःख म्हणजे काय असतं, संकट म्हणजे काय असतात हे तुम्ही जाणलेलं आहात. म्हणूनच तुम्ही कितीही आकाशावर पोहोचलेला असाल तरीही आज या जमिनीशी नातं तुम्ही तोडलेलं नाही. खरोखरच आम्हाला आनंद वाटतोय की अशा या कलदर्पणच्या माध्यमातून आम्ही अशा एका महान व्यक्तीला आम्ही इथं समोर आणलेलं आहे. कसं असतं, माणूस विचाराने ज्यावेळेस व्यापक होतो त्यावेळेस तो निसर्गाच्या नियमाप्रमाणे मोठा व्हायला लागतो. मोठं होण्याची व्याख्या तरी दुसरी काय आहे तर दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आपण काय स्थान निर्माण करू शकतोय, त्यासाठी आपण काय योगदान देतोय हा खरा प्रश्न असतो. आणि हा प्रश्न नव्हे तर उत्तर
सरांनी फुलारी सरांनी दिलेलं आहे. खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो सर. तर मला आता शेवटचा एक तुम्हाला असा एक प्रश्न छोटासाच विचारायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर सांगावंच असं विनंती करतोय. आज तरुणाई भरकटलेली जाते आहे, व्यसनाला वेगळ्या वेगळ्या मार्गाने जाते आहे. संस्कार वगैरे आपण नामशेष होत आहेत, काय काय अशा मार्गावर आपण येऊन ठेपलेलो आहोत. आणि थोड्या थोड्या दुःखानं थोड्या थोड्या संकटानं माणूस कोलमडून जातो आहे, तरुणाई कोलमडून जाते आणि आत्महत्यापर्यंत पोहोचते आहे. अशा टायमाला आपलं जीवन तर त्यांच्यासाठी आदर्श आहेच, तरीही तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? हा संदेश आम्हाला महत्त्वाचा आणि मोलाचा वाटतोय. तरुणामध्ये मुख्यतः कष्ट करण्याची प्रवृत्ती हल्लीच्या तरुणामध्ये कमी झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला असं वाटतं की कमी कष्टाने जास्त उत्पन्न व्हावं, आणि ह्या स्वभावामुळे तरुण भरकटला जातो. त्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर नाही मिळालं तर तो निश्चितच भरकटला जातो. आणि सगळीकडेच वाईट आहे असं नाही आहे, अनेक ठिकाणी चांगलं असतं. फक्त वाईट गोष्टीचा जास्त अपप्रचार होत असल्यामुळे तर वाईट गोष्टी आपल्यासमोर येतात, पण त्याच्या विरुद्ध चांगल्या गोष्टी देखील खूप चांगल्या ठिकाणी होत असतात. त्याचं जर आजच्या तरुणाने जर बोध घेतला, आजच्या तरुणाचा जर फायदा घेतला, त्यामुळे आपलं स्वतः जर स्वावलंबी झाला तर तो समाजाला आणि देशाला स्वावलंबी करू शकतो, मदत करू शकतो. तर प्रत्येक तरुणाने एक लक्षात ठेवावं की तुम्ही कितीही शिक्षण घेतलात, कितीही कष्ट घेतला स्वतःसाठी, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं की कष्ट प्रत्येक क्षेत्रात करावं लागतो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, कार्य करत असाल, तर जिद्द, चिकाटी आणि कष्ट आणि तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचा अनुभव हे तुम्हाला मरेपर्यंत करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही फक्त प्रत्येक ठिकाणी पैसे कमवण्यासाठी जर कष्ट करत असाल, हे मी म्हणतो की माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. पण पैशाच्या पेक्षा एक वेगळं एक उद्देश असतो की समाजसेवा, देशसेवा, किंवा त्याहीपेक्षा आपल्यानंतर जे आपल्याबरोबर येणार आहे तो म्हणजे एक पुण्यकर्म आहे, सत्कर्म आहे. त्या पुण्यकर्म सत्कर्मासाठी जर तुम्ही करत असाल, जर आपण चॅरिटी म्हणतो की चॅरिटीच्या उद्देशाने जर तुम्ही कर्म करत असाल, तर निश्चितच तुमच्या कार्याला तुमच्या राज्याने, गावने, तुमचा देशाने जर जग तुम्हाला सलाम मारेल. तर असं जर तुमचा उद्देश ठेवलात तर आजच्या तरुणाला माझा हेच संदेश असेल की तुम्ही स्वतःसाठी तर करा, स्वावलंबी व्हा, पण तुम्ही स्वावलंबी झाल्यानंतर तिथेच थांबू नका, पण दुसऱ्यांना देखील स्वावलंबी होण्यासाठी मदत करा. कारण की सगळीचकडे चांगलं आहेत असं नाही आहे, की सगळीकडेच वाईट असं नाही आहे. पण ज्या ठिकाणी एखादा तरुण भरकटलेला आहे त्याला योग्य मार्गावरती आणण्याचं जर कार्य तुम्ही केलात, प्रयत्न केलात, 10 तरुणांपैकी जर 2 तरुण जरी तुमचे योग्य मार्गाला आले तर तुमचं जीवन सार्थक होईल असं मी समजतो. वा, खरोखरच सर, आपण नेमका वर्मावर बोट ठेवलं असं मला असं वाटतं. कारण तर पैसा हे साध्य समजूनच सगळेजण पळायला निघालेले असा हा काळ आहे. साध्य नेमकं काय आहे हे कळणं गेलेलं आहे. साध्य आहे ते आपण समाजसेवा, देशसेवा हे खरं साध्य आहे. पैसा हे साधन आहे. ह्या प्रश्नावर तुम्ही खरोखरच चांगले विवेचन केलेलं आहे सर. म्हणूनच आम्ही तुम्हाला या कार्यक्रमाच्या कलादर्पणच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सलाम करतोय. आणि पुनश्च एकदा आपण आपला अमूल्य असा वेळ आम्हाला देऊन आपल्या विचारांना तुम्ही अवगत केलेलं आहे. आणि अशीच तुमची धडाडीनं आपण आपली कंपन्यासहित, समाजासहित पुढे जावं अशी मी नम्र विनंती, प्रार्थना करतो आहे. आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी धन्यवाद मानतो आहे. तर मित्र, अशा या कलादर्पणच्या या आजच्या भागामध्ये माननीय गणेशराव फुलारी साहेब यांनी आपल्याला एक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण पुनश्च भेटूया पुढील भागामध्ये कलादर्पणच्या नवीन पाहुण्यासह. नमस्कार. नमस्कार.